दोन सराईत गुन्हेगारांकडून विक्रीसाठी आणलेले 3 गावठी कट्टे व 3 जिवंत काडतूस जप्त. गुंडाविरोधी पथकाची धमाकेदार कामगिरी. गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या आदेशाने पंचवटी पोलीस स्टेशन आणि नाशिक रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 251/2026 आर्म ऍक्ट नुसार दाखल गुन्ह्याचा तपास करून गुन्ह्याच्या बॅकवर्ड फॉरवर्ड लिंक पर्यंत जाण्यासाठी वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास गुंडाविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आले आहे. गुन्ह्याच्या तपासाबाबत गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 164/2026 आर्म ऍक्ट 325 प्रमाणे दाखल गुन्ह्याच्या तपासात जामिनावर असलेला आरोपी कुणाल महेंद्र चव्हाण राहणार पंचवटी नाशिक याच्या चौकशीत त्याने गावठी कट्टा भावेश जोशी याच्याकडून विकत घेतल्याची माहिती दिल्याने भावेश मिलिंद जोशी वय 26 वर्षे मूळ राहणार धुळे यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून 2 गावठी कट्टे व 2 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. तसेच नाशिक रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 251/2026 आर्म ऍक्ट 325 प्रमाणे दाखल गुन्ह्याच्या तपासात जामिनावर असलेला आरोपी आदिल जमील सय्यद नाशिक रोड याच्या चौकशीत त्याने गावठी कट्टा विविध गुन्ह्यातील फरार आरोपी प्रथमेश उर्फ मोठ्या याच्याकडून विकत घेतल्याची माहिती दिल्याने प्रथमेश उर्फ मोठ्या नेल्सन कसबे वय 27 वर्षे यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून 1 गावठी कट्टा व 1 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, सुनील अडके, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे, सुनीता कवडे, गुन्हे शाखा नाशिक रोड युनिट कडील अविनाश देवरे, मंगेश जगझाप, विशाल कुवर, अजय देशमुख यांनी कामगिरी पार पाडली. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.